स्वरूपा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेवग्याची कोरडी मसाले भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: शेवग्याच्या शेंगा घेतल्या मी 4 ते 5, एक मोठा कांदा कट करून घेतला लांब, थोडं लसूण, अद्रकचे तुकडे 2, कोथिंबीर मसाल्यासाठी आणि खोबरं। आता आपण गॅसवरती कढई ठेवू। कढईमध्ये आपण कांदा टाकून घेऊ भाजण्यासाठी। कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकू। कांदा भाजेपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेऊ। त्यासाठी एका कढईमध्ये 1 कप पाणी टाकू। पाणी उकळण्यासाठी आपण त्याच्यावरती झाकण टाकू। पाणी आपलं गरम होते त्यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊ। शेंगाला चव येण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ। झाकण झाकूया। थोडेसे शेंगा नरम होईपर्यंत। आपला कांदा भाजून झाला आहे, आपण तो मिक्सरच्या भांड्यात काढूया। त्याच कढईमध्ये आपण खोबरं टाकूया। खोबरं पण लालसर भाजून घ्यायचे। आपलं खोबरं भाजून झालं आहे, ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। अद्रकचे तुकडे टाकू। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर। हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेऊ। मसाला आपल्याला एकदम बारीक काढायचा आहे, त्यासाठी आपण पाणी टाकू। आता याची बारीक पेस्ट बनवून घेऊ। ही बारीक पेस्ट झाली आहे। आपल्या शेंगा उकडून झाल्यात का आपण बघूया। शेंग नरम झाली आहे, आपण गॅस बंद करूया। कढई लावून घेऊ। भाजीसाठी फोडणी देऊ। आता भाजीला कढईमध्ये आपण 2 पळी तेल टाकू। तेल गरम झालं आहे। चला आता आपण भाजीला फोडणी देऊ। मोहरी टाकली, थोडे जिरे, कांदा खोबरं लसूणचं वाटण टाकूया। मसाला हलवून घेऊ। हळद अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं अजून टाकते, धना पावडर अर्धा चमचा, काळं तिखट घरी बनवलेलं आहे। तुम्हाला याची रेसिपी जी पाहिजे असेल तर मला कमेंट करा। मसाला सगळा मिक्स करून घेऊ। एकसारखं हलवत राहायचं। मसाल्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, थोडंसं पाणी टाकून घेऊ मसाला शिजण्यासाठी। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचे। तेल छान सुटलंय, त्यामध्ये आता उकळलेल्या शेंगा टाकू। शेवग्याच्या चवीपुरतं मीठ टाकू। मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण शेंगा उकडताना आपण टाकलेलं आहे। शेंगा उकडलेलंच पाणी टाकायचं आहे त्यामध्ये।
भाजी आपली तयार झाली आहे. तुम्हाला याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.